फॉरेनरला लय किंमत असते राव इंडियात. आमच्या संग कोण सेल्फी काढायला तयार नाही. राम राम. हो मावशी. इटालीवरनं इथं आलेत मित्रांनो. इटालीवरनं. हो मावशी. मावशी आता का वयस करायचं ते. जीवाची मुंबई तर करूच, पण जाताना आरक्षण घेऊन जाऊ. नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध MS YouTube चॅनलवरती स्वागत करतो. गावाखेड्यातून हे आलेले आपले मराठा बांधव आहेत, यांच्या ज्या भावना आहेत या सरकारपर्यंत पोहोचवणं आमच्यासारख्या मराठा सेवकांचं काम आहे आणि त्याच भावना मी इथं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. हे लोक जे आलेत या लोकांना काम नाहीत म्हणून आलेले नाहीत, तर या लोकांना समाजाबद्दलची तळमळ आहे म्हणून ही लोक या ठिकाणी आलेले आहेत. आझाद मैदान आता तुडुंब भरलंय, फुल भरलंय, म्हणजे समुद्राला भेटाया मराठ्यांचा जनसागर आलाय या ठिकाणी. या बॅरिगेशनच्या आतमध्ये फुल भरलंय, मरणाचं गरम होतंय, तरी सुद्धा आतमध्ये बसून नाही ती लोक. आणि ही बाहेर जी आहे ती नाही, आम्ही जाणारच नाही. मुंबईमधून आम्ही सर जाणार नाही. आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जाणार नाही. साहेबांना विनंती करून सांगतो की साहेब, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊन मोकळं करा. आम्हाला आम्हाला चांगलं बघू द्या, आम्हाला थोडं बघू द्या साहेब. तुम्ही थोडं आम्हाला मोकळी करून टाकून द्या जल्दी से जल्दी. धन्यवाद साहेब, धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतंय सरकारला थोडं तरी या गोष्टीचं गांभीर्य असलं पाहिजे की बोटावर मोजणाऱ्या प्रस्थापित मराठ्यांना हाताला धरून तुम्ही या सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांचा जीव घेत आहात. खर तर ही जी सरकार आहे मी पहिलंच म्हणलंय की एकदम आपल्या महाराष्ट्राला चिप मध्ये मिनिस्टर मिळाला, चिप मध्ये, आणि त्याच्या हातून हे सगळं पातक होत आहे. हे जे मराठ्यांच्या पोरांच्या कत्तली होत आहेत, आत्महत्या होत आहेत, ते घडवल्या जात आहेत. परवा दिवशी कोर्टाची परवानगी मिळाली नाही म्हणून परवा दिवशी आमच्या एका मराठा बांधवानं रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. अजून किती तुम्ही आमचा अंत पाहणार? अजून आम्ही करायचं तरी काय? तुम्हाला जर तुम्हाला कळणारच नसेल तर मग जगायचं का नाही? मग तुम्ही आमच्या इथे या आणि इथे एखादा बॉम्ब टाका, आम्ही मरायला तयार आहोत. जगायचंच नाही आम्हाला. जर ज्या जगण्याला किंमतच नाही त्या तसं जगून तरी काय करायचं? अहो, आमच्यापाशी टॅलेंट आहे, मग तुम्ही आमच्यापाशी टॅलेंट आहे, किती अंत बघणार आहोत तुम्ही? 100 पैकी 100 मार्क पाहिजे का आम्हाला? कुठंतरी थोडं आमची क्यू करा. प्रस्थापित आमच्या 4 मराठ्यांना हाताशी धरता आणि तुम्ही सांगता काय कर्तृत्व लक्षात ठेवतात. हा, इतिहास कर्तृत्व लक्षात ठेवतो, इतिहास कर्तृत्व लक्षात ठेवतो, इतिहास शिवशाही बी लक्षात ठेवतो आणि इतिहास पेशवाई बी लक्षात ठेवतो. तो इतिहास असतो, कारण इतिहास यासाठी लक्षात ठेवावा लागतो की भूतकाळात झालेल्या चुका भविष्यात होऊ नये म्हणून इतिहास लक्षात ठेवतात. आज बी अनाजी पंथाला लोक लक्षात ठेवतात, पण कशामुळे ठेवतात? कोण प्रेरणा घेते अनाजी पंथाची? तुम्ही काय सांगता आम्हाला? इतिहास लक्षात ठेवतात, इतिहास लक्षात ठेवतात आम्हाला मान्य आहे, पण इतिहासात अनाजी पंथाला का लक्षात ठेवते ती? कारण कुकर्मी, कटकारस्थानी आणि महादलिंदर होता, त्याच पद्धतीचं आताचं राजकारण चालू आहे. अरे कुठून? लातूर जिल्हा. अरे कुठून? ज्याप्रमाणे समुद्रात एखादा दगड टाकावा, त्या दगडाचा आवाज कुठून असा यावा आणि त्या दगड टाकल्यानंतर जी शिंतडं उडतात वर पाण्यात पडल्यानंतर ते आवाज येतोय, ती म्हणजे या जिल्ह्यांची, तालुक्यांची नाव ही गोरगरीब सर्वसामान्य घरातली मराठ्यांची पोर आहेत. आज सगळं सोडून इथपर्यंत आलेत आणि स्वतःच्या खर्चानं आलेत. मी काय म्हणतोय लक्षात ठेवा, स्वतःच्या खर्चानं आलेत. त्यात कुणी दिलेलं नाही किंवा कुणाकडून काय घेतलेलं नाही. जे खरंच मराठा समाजावरती प्रेम करतात, जे खरंच मराठा फक्त एकदा सांगितलं जातंय खाली बसा, आणि हा आक्रमक मराठा समाज एका शब्दावरती खाली बसतो. आणि खालची परिस्थिती तुम्हाला दाखवू का? हे बघा, चिखल आहे पूर्ण ग्राउंड वरती, चिखल ना चिखलाची पर्वा केली जाते, ना पावसाची, ना कशाची. ही जी सूचना दिल्या जातात ती मैदानात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आहेत ना मराठी, एका सूचनेवरती आतमध्ये बसतात आणि मैदानात जागा नाही म्हणून बाहेर उभा राहिलेले मराठी आहेत. पाठीमाग माहिती दिसतात का? हे मराठी आहेत. आणि मला वाटतंय मुंबईमध्ये एंट्री केलेले 30% मराठी असतील. अजून रस्त्यात आहेत
ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत भरपूर. 70% रोडवर अडकलेले आहेत. कारण मुंबईमध्ये मराठ्यांना सहन करावं असं रस्ता नाही. कारण तेवढी परिस्थिती नाही मुंबईची. शितोडा आला तर मुंबई पॅक होती, तुंबून जाती. मराठ्यांचा जनसागर आहे. सहन होईल काय? जरांगे पाटील संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक मराठा आरक्षण या लढ्यात इथं आल्यानंतर स्वतःला धन्य झाल्यासारखं वाटतं. आणि याच गोष्टीला अजरामर करण्यासाठी प्रत्येक जण येतंय की आमची थोडीशी बाईट घ्या म्हणते. त्यांच्यासाठी छोटासा प्रयत्न. आवक कुठून? नाशिक. आवक कुठून? नाशिक. दिंडोरी तालुका वणी खुर्द. शेतामातीत कष्ट करणारी हे लोक आहेत. काम नाही म्हणून इथं आलेले नाही, तर समाजाची चिंता आहे म्हणून इथं आलेले आहेत ते लोक आहेत. सांगितलं होतं मनोजदादा जरांगे पाटलांनी की या वर्षीचं गणपती विसर्जन हे समुद्रात होणार आहे. आणि मराठ्यांनी गणपती मुंबईला घेऊन आलेले आहेत. आणि आता गणपतीची आरती चालू आहे आतमध्ये, स्टेजच्या आतमध्ये जवळ. ऐकू शकता तुम्ही, गणपतीची आरती चालू आहे आतमध्ये. गणपतीच बसवलाय आम्ही इथं. काय मराठी आता पोचत आहेत हे पहा. मी सांगितलं होतं ना, मराठी 30% सुट्टीत आतमध्ये आलेत. कारण आता वाजले तर 11. भरपूर मराठी अजून ऑन द वे आहेत, रस्त्यात आहेत हे पहा. आणि रस्त्यावरती ठिया म्हणलाय पूर्ण बघू शकता. एकदम रोडला असेच बसले आहेत हे बघा. हे पहा, हे पहा, पूर्ण रोड बघवा दिसतोय कडपर्यंत. आणि हे सत्ताधारी म्हणतायत की हिंदूच्या सणाला असं आडकाठी करू नका. आणि मग मराठी हिंदू नाहीत का? हे काय दिसतंय? हे जे डोक्यावर टोपे दिसतात काय दिसतात तुम्हाला? हे मुघली टोपे आहेत काय? अरे हे हिंदूच आहेत. आणि याने हिंदू धर्म टिकवलाय. हेच ते मराठी आहेत ज्यांना मुघल चळचळा कापत होते. तुम्ही आम्हाला सांगताय काय हिंदूच्या सणाला हे करून? अरे सण सुद्धा आम्हीच सांभाळेत. मैदानात आपण जाऊया. मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. मराठी आले अजून रस्त्यात आहेत. 70% मराठी रस्त्यात आहेत, अजून ट्रॅफिक मध्ये अडकलेले. रस्त्यावर आरती चालू आहे. मराठी अजून येतच आहेत. यांनी अजून हे मैदानात पोहोचलेले नाहीत. हे मराठी आहे आता पोहोचलेत. हे बघा कुठं नाही गुस्सा पण मुंबईत दिसा. हे बघा गुस्सा लागलेत. कुठं नाही गुस्सा पण मुंबईत दिसा. त्याच्यासाठीच म्हणलं होतं. कुठं नाही गुस्सा पण मुंबईत दिसा. हे लागल रे लागल पाला. ए पुढून जागा पुढून. अरे गेट मोकळा गेट नका जाऊ असं. अरे लागल पायाला गालबोट लावू नका. अरे शांततेत चाललेल्या मोर्चाला गालबोट लागेल तुमच्यामुळे असं पाठ करून जावं. पुढे गेट रिकाम आहे.
अरे इतक्या शांततेत चालत तर महिला माणूस वळत तर दिवसभर उपाशी आहे माणूस. जावा तुम्ही तिकडे पुढे गेट रिकाम आहे. असं काय करताय? हो दादा पुढे जावा ना. अहो लागलं बिगलं तर कुणावर येणार आहे? मराठा समाजाचीच बदनामी होणार आहे. हो हे पहा अशी परिस्थिती आहे. अरे जाऊ नका. अरे जाऊ नका. गेट पुढे आहे ना. असं काय करायला तुम्ही? पुढे गेट आहे. तुम्ही सांगितलं तुम्हाला इथला रस्ता आहे. गेट रिकाम आहे की आरती चालू आहे. कोण सुद्धा नाही. जावा पुढे. गेट मध्ये कोणच नाही. जावा पुढे. अरे लागलं बिगलं तर आपल्या आरक्षण ह्याच्या आंदोलनाला बदनाम करताल तुम्ही. कशाला शॉर्टकट मारताय? शॉर्टकट ना आयुष्यात काय तर सक्सेस झालंय का? मित्रांनो हे निष्ठावंत गरजवंत मराठी आहेत जे आझाद मैदान जवळ करतायत. मित्रांनो मैदानातलं जे चित्रीकरण आहे ते दाखवण्यासाठी टीव्ही सोशल मीडिया भरपूर आहे आपल्या तिथं. परंतु जे मराठे ट्रॅफिक मध्ये अडकले होते त्यांना सुद्धा दाखवलं पाहिजे. ती गर्दी लोकांना जे घरात बसले त्यांना कळाली पाहिजे म्हणून ही दाखवतोय. हे बा ही ती गर्दी आहे. रोड फुल पॅक आहेत. 4-4, 5-5 किलोमीटर वरून हे लोक चालत येत आहेत. हे पहा हे गल्ली बघत नाहीत. हे मुंबईच्या वेशीवर हा हे बघत डेमो आहे. हे खरं तर सरकारच्या तोंडावर एक दिवस. हे आता फक्त मुंबईच्या इथं आझाद मैदानाच्या तोंडावर सरकारच्या तोंडावर नाही. सांगा समोर दिसतंय ती बृहन्मुंबई महानगरपालिका दिसते का? इंग्रजांची निशाणी. आणि आता लढा आहे तो इंग्रजांचं तळवत असणाऱ्यांच्या विरोधात आहे. आपल्या आरक्षणाच्या वाटेत येणारे इंग्रजांचं तळवत असणारे लोक आहेत सत्तेत बसलेले. कसं आरक्षण भेटत नाही बघूच. सत्य मांडायला आणि सत्य बोलायला ताकद लागते. हे पहा आज देशभक्ती शिकवणारे आणि आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्या पक्षाच्या गुलाम मराठ्यांनी बघून घ्यावं. ही आहेत निष्ठावंत मराठे. हे पहा हे आहेत निष्ठावंत मराठे. हे पहा फुल पॅक आहे पॅक. हे बघा दिसतंय ना. हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका. वरून या पूर्ण गाड्या पिढ्या पॅक झाल्या एकदम. आणि आता मुक्कामी आहेत तिथं सगळे. आता हे आता असंच राहणार. तुमच्या बापाला हलणार नाही आता ही. हे आझाद मैदानाच्या बाहेरचं चित्र आहे. मीडिया तुम्हाला आतलं दाखवत असेल बाहेरचं दाखवतो. हे बा आझाद मैदानाच्या बाहेरचं आहे. मराठा जो नेता मराठा आरक्षणात आमच्या सोबत आहे तोच मराठा समाजाचा आहे. नाहीतर तो निवळ भारत आहे. तो आमच्यासाठी काय कामाचा? ही फौज बघा मराठ्यांसाठी आहे फौज. हे पहा फौज. पण मराठ्यांना या सगळ्या गोष्टीची गरज नाही. एकदम शांततेत आंदोलन 58 मोर्चे काढलेले मराठी आहेत. कोणालाही कसलाही त्रास होणार नाही त्याची गॅरंटी. मराठा हे पहा दिसतंय ना. हे मला वाटतंय का जालियनवाला बाग हत्याकांड करायचे काय म्हणतो. हे बरं नव चला आता माझ्यासोबत तुम्हाला मुंबई दर्शन घडवतो. कारण मैदानात 5000 मावळ्यांची परवानगी आहे आणि बाकीचे सर्व मैदानाच्या बाहेर मुंबईचं दर्शन करत आहेत. चला तर मग आपण पण करूया. चला चला चला.
आझाद मैदानाच्या बाहेर लागलेल्या गाड्या आहेत. मित्रांनो हे आहे पार्किंग. हे बघा तिकडे कडपर्यंत भरलंय. दाखवतो तुम्हाला. हे बघा माणसं लाखात आहे ती. गाड्यात हजारात आहे तर माणसं लाखात असणार का नाही. कोटीत माणसं आहे ती कोटीत. हे बघा सगळे बाज ड्रम ड्रम सगळं आहे एकदम सोबत भाकरी सहित. माझ्या जीवावर नाही. हे बघा झूम करून दाखवतो. हा आझाद मैदानावरची ताज हाऊस दिसतंय ना. ताज हाऊसच्या बाजूला हा मैदान आहे. ही ग्रीन स्टोन बिल्डिंग आणि ही इथं पार्किंग आहे. पार्किंग हे बघा. आणि इकडं हे मराठी. इकडे ह्या बाजूला स्टेशन आहे. मराठा आरक्षण योद्ध्याची छावणी आहे. छावणी हो जाऊ दे जाऊ एक दिवस मराठ्यांनी मुंबई थांबवली. रेड वाला डबल डेक. चला सगळे सोयरे होत चला. फोर्टचा इच्छापूर्ती गणेश पहा आणि मराठा आरक्षणाच्या निमित्तानं गणपतीचे हे दर्शन करून घ्या. याच्या अगोदर लालबागची कहाणी तुम्हाला सांगितलेलीच आहे, परंतु हे मंडळ तसं नसणार आहे. असू द्या. आरक्षण आणि जीवाची मुंबई एक साथ आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटायचं नाही. तिकडं बघल तिकडं सगळा मराठी आहे. तिकडं बघल तिकडं मराठी. मित्रांनो ही आहे भारतीय रिझर्व्ह बँक. हे बघा बघून घ्या. भारतीय रिझर्व्ह बँक. तुम्हाला हे का दाखवतोय कारण ते एक बांग मीडिया पुढे येऊन म्हणत होतं ना, हे ऑफिस आहे ते ऑफिस आहे, ह्याला असं होईल त्याला तसं होईल, मराठी आतमध्ये आल्यानंतर असं होईल तसं. बघून घ्या हे सगळे ऑफिस बघून घ्या. आणि आज मुंबई बंद आहे. मराठीने मुंबई बंद पाडली. त्या बांग्याला बी हा मेसेज द्या आणि सरकारला सुद्धा सांगा त्यांनी पाळ्याला त्या कुत्र्याला म्हणावं हे बघ मराठी घुसलेत आतमध्ये. आपण फिरतोय तो मुंबईतला सर्वात महागडा एरिया आहे मित्रांनो. या एरियामध्ये रिक्षा अलाउड नाही म्हणून या टॅक्सी दिसत आहेत. माणसाच्या भावना पोहोचवण्याचं जे माध्यम होतं, ज्याची आतुरतेनं वाट पाहिली जायची, ते हे डाकघर. हे बघा शेतकरी फिरतोय मुंबईच्या गली मोहल्ल्यात. गाई म्हशी कोंबड्या बकरी आणि बैलगाड्या सुद्धा घेऊन आला असतो. आता घरातून किमान एकच माणूस आलेला आहे हो. अजून आमची दुसरी फौज बाकी होती. ही फक्त तरुणाई आहे. हे जर सगळे आणले असते ना तर मुंबई पूर्ण मुंबईचा श्वास घेणं सुद्धा बंद झालं असतं. परंतु आम्हाला तेवढं करायचं नव्हतं. ही मुंबईची माणसं ही आमचीच आहेत. त्यामुळं आम्हाला फक्त सरकारला दाखवायचं होतं की मराठी काय करू शकतात. लॉयन गेट डॉकयार्ड काय आपली मुंबई. ही मुंबईतली आतली परिस्थिती बघून असं वाटतंय की खरं जीवन तर हीच लोक जगतात. सगळा पिळून रसातला चोथा काढला जातो सर्वसामान्यांचा आणि सुविधा दिल्या जातात उच्चभ्रू लोकांना. अरे किती दिवस कसली तफावत आहे ही. अरे प्रत्येक गोष्टीवरती आमच्याकडून तुम्ही घेताना टॅक्स वगैरे. अख्ख्या मुंबईत फक्त आज एवढंच म्हणा, एक मराठा
कसा आहे प्रतिसाद? लगेच मागून आरोळी येते लाख मराठा. समोर पाहताय तो गेट ऑफ इंडिया. मामा जीवाची मुंबई करा. हे पहा आम्ही आता गेट ऑफ इंडियाच्या जवळ आहोत. पाऊस चालू आहे. तुम्हाला एक तरी रेनकोट वरती माणूस दिसते का? ना पावसाची ना तहान्याची ना भुकेची कशाचीच पर्वा केली जात नाही. ताज हॉटेल बघून घ्या. ताज हॉटेल मराठी जीवाची मुंबई करतायत. इकडे पण पार्किंगला गाड्या लागल्या. मित्रांनो पारशीवर आलोय गाडीवर मराठा आरक्षणासाठी. गाडीवर आलोय गाडीवर. गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल समोर. हे आहे ताज हॉटेल. हे पहा. आणि आता आम्ही आलोय गेट ऑफ इंडिया बघायला. हा समोर दिसतोय तो गेट ऑफ इंडिया. हे पहा समुद्राला भेटाय हा जनसागर आलाय मराठ्यांचा. इकडं तिकडं भगव वादळ दिसते आज. आज मुंबईमध्ये आलेला मराठा बांधव जो आहे ना, ज्या वर्दीतल्या देवाला सुद्धा सॅल्यूट करतो आणि त्यांना सहकार्य करतो. आणि त्यांचं सुद्धा अतिशय महत्वाचं आम्हाला एक लय भारी सहकार्य लाभलंय. ते आमचे साहेब आहेत आटपाडीचे. दत्तात्रय चव्हाण साहेब आहेत. तिथं भेटले. त्यांना भेटल्यानंतर लय भारी वाटलं. आज मुंबईला गाडीवर आल्याचा आमचा शीनच निघून गेला. त्यांच्या मुखातनं 2 शब्द जे ऐकलं, सॅल्यूट आहे. अख्ख्या डिपार्टमेंटला सॅल्यूट आहे आपला. मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. त्या मैदानात बसायला जागा नाही. आणि ज्या बाहेर मैदानाच्या बाहेर जे मराठे आहेत ते जीवाची मुंबई करतात. गेट ऑफ इंडियाला आलेले आहेत. हे बघा भगवा वादळ. पूर्ण या गेट ऑफ इंडियाच्या परिसरात मराठे आणि मराठे दिसत आहेत. रस्त्यावर मराठे, मुंबईच्या काना कोपऱ्यात मराठे आहेत. त्या महासागराला भेटायला मराठ्यांचा जनसागर आलाय. त्या कडपासून इकडे ह्या कडपर्यंत बघा सगळ्या भगव्या टोप्या दिसतात. ते सगळे जातीवंत गरजवंत मराठी आहेत. हे पहा एक मराठा, एक मराठा. अरे कोण म्हणताय देत नाही? छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. 22तून 2 व्हीलर वरती प्रवास चालू केला. त्यावेळेस वाटलं होतं की इतक्या लांब जाणं होईल का नाही. परंतु वाटेत रस्त्यात जे मराठा बांधव मदत करत होते, जे आम्हाला प्रोत्साहन देत होते चालण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, त्यांच्या बळावर आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बघून आम्ही पावसात भिजत 2 व्हीलर वरती इथपर्यंत पोहोचलोय. आणि आता गेट ऑफ इंडिया पाशी आहोत. अरे इथपर्यंत आलोय म्हणजे आरक्षणाच्या गाभ्यापर्यंत सुद्धा जाणारच आहोत. फॉरेनरला लय किंमत असते राव इंडियात. आमच्या संग कोण सेल्फी काढायला तयार नाही. या की आमच्या बरोबर काढा सेल्फी. अरे फक्त गोरी तर दिसते तिथे, वेगळं काय. हो मावशी, हो जरा एक सेल्फी घेऊ द्या. आपला कंट्री इटाली. इटलीवरनं इथं आलेत मित्रांनो. इटलीवरनं बघा मावशी येते किती आता वयस करायचं ते सगळे सोयऱ्यानो. चला मावशी संग सेल्फी घेतलाय मी. चला
व्हिडिओच घेतलाय. इटलीच्या मावशी आहेत इटलीच्या आणि शेता मातीत राबणारे मराठे इथं मुंबईत आलेत गेट ऑफ इंडिया पाशी. जीवाची मुंबई तर करूच, पण जाताना आरक्षण घेऊन जाऊ. सोडा मराठ्यांना आतमध्ये. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ कुठून बघताय खाली कमेंट मध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मराठा सेवकाच्या व्हिडिओला सगळीकडे शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आमच्या भागातली सुद्धा माणसं भेटली बरं का. मित्र कंपनी तर भेटली जे ट्रेन आली ती. पानगावचे मराठे बार्शी पानगावचे मराठे. एक टेम्पोवाला पूर्ण भरून दोन टेम्पो आहेत. दोन 4 4 व्हीलर. नाद करायचा नाही. त्या मुंबईच्या सागराला मराठ्यांचा जनसागर येऊन मिळालाय. आरक्षण भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, अरे अरे महादेव. कोण म्हणताय देत नाही. त्याच्याशिवाय राहत नाही. त्या सदावर त्याला या समुद्रात बुडवायचं का. एक मराठा, अरे कोण म्हणताय देत नाही. मुंबई बघून घ्या मराठ्यानो आपल्या चॅनलवर बी. हे बघा हे ग्राउंड बी बघून घ्या. हे बघा कसं आहे ते. हे रस्ता बिस्ता बघून घ्या. हे मुंबई आहे मुंबई कसं आहे बघा. होय चौक आहे हा विधान भवन बघून घ्या. इथंच आमदारांनी तमाशा केला होता. लोकशाहीचा तमाशा मांडणाऱ्या आमदारांनी याच ठिकाणी मांडला होता बघा. दिसतंय ना विधान भवन. हा हेच दाखवायला तुम्हाला आणलं होतं. हे बघा SBI बँकेचं ऑफिस. हे बघा SBI भवन आहे. SBI भवन बघताय ना मुंबई. भारतीय राजघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ट्रॅफिक मिळेल या रस्त्याने एकदम सरळ जातात. सगळी गर्दी आहे पूर्ण. ट्रॅफिक जाम आणि आम्हाला चेंबूरचा रस्ता सांगितलाय. रस्त्यावर चालणार मराठी मधून एकदम मधून. हे बघा मुंबईची तुंबई झाली, पण आता पाण्यानं नाही तर मराठ्याने केली. चलो मुंबई. पोलीस येऊन माझ्या समोर फिरतोय आणि मी 172 मार्क पाडून बाहेर आहे. मग आम्ही अन्यायासाठीच लढा लागलो. आमच्या गाड्या तेवढ्या आत येऊन द्या. आम्हाला गाडवा बोला नाही. काय गाड्याचा विषय नाही. गाड्या जाऊ दे तिथे सोडा. तर मुंबईतल्या लोकांना एक दिवस एक जागेवर थांबायला मुंबईकरांनो घरातून बाहेर पडताना थोडा विचार करा. कारण मराठे भाकरी बांधून मुंबईला आलेले आहेत. तुम्ही जर कुठं अडकला तर उपासमाराची वेळ येईल. बाहेर पडताना भाकरी बांधून पडा. कारण जिथं तिथं चक्का जाम आहे. जिथं तिथं रस्ता अडवणार आहे मराठी. कोटभर मराठा मुंबईत घुसलाय. कोटभर. त्यामुळं मुंबईतनं घरातून बाहेर पडताना गाडीत भाकऱ्या बांधून घेऊन या. कारण मराठ्यांनी पूर्ण सोय लावली आता स्वतःची. आरक्षण मिळत नाही त्यावर हालत नाही. जिथं तिथं अशाच पद्धतीनं जाम मिळणार आहे. त्यामुळं मुंबईकर घरातून बाहेर पडताना भाकरी बांधून निघा.
मराठ्यांनी त्यांची स्वतःची सोय केलेली आहे. हे बघा इथं रस्ता जाम आहे, कारण गाड्यात आतमध्ये येऊन दिल्या नाही. त्या फक्त 10% मराठा समाज आतमध्ये आलाय, 10 ते 20%. सगळ्या गाड्या बाहेर आहेत. आमची एकच मागणी आहे, आम्हाला आतमध्ये येऊ द्या. मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आम्हाला बसायचंय. जागोजागी असे रस्ते पॅक असणार आहेत. जाऊ दे, त्याला जायचं त्याला जाऊ दे. हे बघा मराठा समाजाची एकच मागणी आहे, आमच्या गाड्या आतमध्ये घ्या. हे पहा रस्ता पॅक आहे पूर्ण. जे रस्ते सहज रस्ता क्रॉस करता येत नाही ते आज मराठी रस्ते जाम केलेले आहेत. आणि मुंबईकरांना विनंती आहे, घरातून बाहेर पडताना भाकरी बांधून निघा. नहीं जाएंगे पीछे हटो, गाँव के लोग आए थे इधर, नहीं जाएंगे, गाड़ी खड़ा करो। चर्च में जाना। हाँ ठीक है साहब होटल ताज अटैक में था, मैं मुंबई टेररिस्ट अटैक में था, मैं फौजी आदमी साहब, मैं मार्को कमांडो हूँ नेवी में, मेरे को जाना जरांगे पाटलांनी सांगितलं फैमिली आ रहा है साहब। ओके ये देखो साहब, काय अडचण नाही. जाऊ द्या चला. आपल्यासाठी झटणारी माणसं आहेत ते, अजिबात त्यांनाही करू नका. जाऊ द्या. हो जागा द्या, जाऊ द्या. अजिबात त्रास देऊ नका. मराठ्यांचं नाव खराब नाही झालं पाहिजे. जाऊ द्या, ही महत्वाची माणसं आहे ती आपल्यासाठी झटते ती. राम आणि मराठ्यांच्या विरोधात, मराठा आरक्षणाच्या विरोधात, मनोजदादा जरांगे पाटलांच्या विरोधात आवाज उठवला. त्या पाल्यांना फोन लावून जाब विचारणारे असती गेले. आता रमेश पाटील सभेत खिचडी भात नाद करायचं नाही. जेवणा पाण्यासहित सगळे मराठ्यांनी स्वतःची सोय स्वतः केली. स्पॉन्सर बिन्सर असलं काय नाही. स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत आले. ती काम नाहीत म्हणून इथं आले नाहीत. समाजाची तळमळ आहे म्हणून इथपर्यंत आलेत. हे बघा कुणाच्या मुळे थांबायचं नाही. मुंबईकरांना लक्षात ठेवायचं आता बाहेर पडताना, कारण मराठ्यांनी आपली सोय केली. तुम्ही बाहेर पडताना भाकरी बांधून निघा, कारण जिथं अडकाल तर तुम्ही मुकाम करावं लागणार आहे. कुठून आला मित्रांनो? परतूर तालुका वायगाव, जालन्याचे मित्र आहे ते. बघा प्रत्येक मराठ्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी. यांच्या गावची लोकसंख्या 900 आहे. 900 पैकी 450 लोक ही या आंदोलनाला आलेले आहेत. याला म्हणायचं निष्ठा. अरे नाद करायचं नाही मराठ्यांचा, लय डेंजर काम आहे. निम गाव आलं समोर आहे. तुला चॅलेंज दिलं होतं मुंबईत येण्याचं मराठ्यांनी. लाख कोटी आलोय. देख लेना आंखों से, हम आएंगे लाखों से बोला था. आलोय एक मराठा. सांग तुझ्या बापाला, सांग तुझ्या पंताला, सांग तुझ्या मालकाला, इथं मुंबईत आलोय. मुंबईत मराठा अरे जातीसाठी मरायला तयार आहोत. मरायला जरांगे पाटील उपाशी राहून आरक्षण देणार म्हणजे देणार. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटत नसतो. एक मराठा, एक मराठा. कोण म्हणताय देत नाही? कोण म्हणताय देत नाही? जय जिजाऊ. घाट आहे पण सगळा रिकामाच आहे. नाद करते काय असं दाखवावं लागतंय. असं बघायचं काय ट्रॅफिक दाखवलं. थांबा. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, दिसतंय का? हे बघ, हे बघ. नाद करते काय असं दाखवावं लागतंय. असं